नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठी व्याकरण हे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि तो खूप त्याच्यात चांगले मार्क देखील मिळू शकतात. पण आपल्याला जी गरज आहे ती नियमित सरावाची आहे. त्यामुळे मी तुम्हाला आयोगाचे जे मागच्या वर्षीचे पेपर आहेत त्याच्यावरचेच तुमच्यासाठी मी सराव संच म्हणून किंवा एक नमुना म्हणून प्रश्न मी तुमच्यासमोर प्रस्तुत करत आहे. तर याच्यात एकूण टोटल 25 क्वेश्चन आहेत. 20 ग्रामरवरचे प्रश्न आहेत व्याकरणावरचे आणि 5 क्वेश्चन हे उतारावरचे आहेत. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा आणि क्वेश्चन आणि मी तुम्हाला लगेच उत्तर पण देईल या व्हिडिओमध्ये. तर पहिला जो क्वेश्चन आहे तो स्वरसंधी संबंधी आहे. तर याचा जो ऑप्शन क्रमांक 1 हा बरोबर आहे. तर हा बरोबर आहे. ओके, आता आपण पुढे जाऊया. तर हे असतं की देशी शब्द ओळखा, विदेशी शब्द ओळखा, परदेशी म्हणजेच परदेशी शब्द ओळखा. देशी जरी देशी म्हणजे जे महाराष्ट्रातच निर्माण झालेले आहेत, म्हणजे की जे मराठीतले मूळ शब्द आहेत त्यांना आपण काय म्हणतो, देशी शब्द. देशी म्हणजे काय पूर्ण भारतातले शब्द नाही, तर फक्त जे मराठीतले मूळ शब्द आहेत त्यांनाच देशी म्हणतो. आणि गुजराती म्हणजे गुजरातमधून काही शब्द मध्ये आलेले आहेत. कानडीमधून सुद्धा काही शब्द मराठीत आलेले आहेत, फारशीमधून आलेले आहेत, उर्दूमधून आलेले आहेत, पोर्तुगीजमधून आलेले आहेत. तर त्याच्यावर नेहमीच प्रश्न असतो. तर तसाच हा एक प्रश्न आहे की देशी, गुजराती, कानडी आणि त्यातली सुयोग्य शब्द समूह निवडायला सांगितलं. तर याचा पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. म्हणजे की देशीमध्ये हाड, डोळा, घोडा, झाड हे मराठीतले मूळ शब्द आहेत. म्हणजे त्यांचं जर ओरिजिन बघितलं, कुठे निर्माण झालं, त्याचं मूळ बघितलं, तर ते महाराष्ट्राचं आहे. आणि गुजरातीमध्ये दादर, रिकामटेकडा, दलाल, डबा हे आपण गुजराती भाषेतून घेतलेले आहे. प्रश्न क्रमांक 3 बघूया. अंशाभ्यस्त शब्दसमूह विचारलेला आहे. तर असे प्रश्न नेहमीच विचारतात की अंशाभ्यस्त कुठला आहे, पूर्णाभ्यस्त कुठला आहे. तर याच्यातला जो पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. म्हणजे अर्धा मुर्धा, झाडबीड, किडूक मिडूक, अघळ पगळ, आणि इथे तुम्ही जर बघितलं किरकिर आणि फडफड हे 100% पूर्णाभ्यस्त शब्द आहेत. तर प्रश्न क्रमांक 4 याच्यात विचारले, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तर शब्दाचा प्रकार विचारलेला आहे. तर ऑब्व्हियसली आपण आता वरती बघितल्याप्रमाणेच घेई घेई म्हणजे घेई 2 वेळा आलेला आहे. तर हा पूर्णाभ्यस्त शब्द आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे वर्णांवर नेहमीच प्रश्न असतो वर्णमालेवर. तर व्यंजन कोणते वर्ण आहेत? ट, ठ, ढ. तर ते मूर्धन्य आहे. म्हणजे की पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. हे तुम्ही चांगलंच करा. वर्णमाला एकदमच तुम्ही चांगली करा. हे आता महाप्राणवर नेहमीच क्वेश्चन असतात. आपण आधी पण बघितले की महाप्राण कुठले आहेत आधीच्या व्हिडिओमध्ये. तर ख, झ, फ, स हे काय आहेत? तर महाप्राण आहेत. तुम्हाला मी आधीच सांगितलं. तर तानाजी लढता लढता मेला. तर हे केवळ वाक्य आहे. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. जग आपण माणसांसारखं. तर याच्यातलं विचारलं की वाक्यातील प्रकार ओळखा लिहिलंय. तर याच्यातून न्यूनत्वाचा बोध होतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 न्यूनत्व बोधक हा वाक्याचा प्रकार आहे. बहुव्रीही समास नसलेला शब्द ओळखा. लंबोदर, देवालय, चंद्रानना, त्रिनयन,
तर यातला पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. कारण की देवालय हा बहुव्रीही समास नाही आहे. आणि लंबोदर, चंद्रानना, त्रिनयना, त्रिनयन हे सगळे बहुव्रीही समास आहेत. आता आपण बहुव्रीही समास म्हणजे काय आता थोडक्यात बघूया, की ज्या सामासिक शब्दातील दोन पदे महत्त्वाची नसून या दोन्ही पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात. म्हणजे की पहिलं पण पद महत्त्वाचं नाही, दुसरं पण पद महत्त्वाचं नाही, तर तिसरंच पद महत्त्वाचं आहे. तर आता म्हणजे की लंबोदर, लंबोदर म्हणजे काय? लंब आहे उदर ज्याचा असा तो. म्हणजे ना की उदर लंबाबद्दल आहे ना उदराबद्दल आहे. तर हे जो ज्याचा लंब आहे उदर असा तो म्हणजे कोण? लंबोदर म्हणजे सर्वांनाच माहिती आहे गणपती. गणपतीबद्दल बोलतोय. अजून एक बघूया, मग थांबा वेगळं जरासं बघूया. निर्धन, निर्गत आहे धन ज्याच्यापासून तो असा अर्थ होतो. चक्रपाणी बघूया. चक्र आहे हाती ज्याचा तो. हे काय बहुव्रीही समास झाले हे सगळे. तर बहुव्रीही समासाचे 3 प्रमुख प्रकार आहेत. विभक्ती बहुव्रीही समास, अ, या विग्रहात म्हणजे की ज्याला, ज्याची, ज्याने असे संबंधी सर्वनाम ज्याच्यात वापरली जातात त्याला विभक्ती बहुव्रीही समास म्हणतात. म्हणजे लंबोदर, गजानन हे त्याचं उदाहरण आहे. अजून एक प्रकार आहे नत्र बहुव्रीही समास, ज्यात अन, न, नी असं नकारदर्शक असेल असे शब्द. अनंत, नाही अंत ज्याला तो. असा कोण असतो ज्याला अंत नसतो? तर तो परमेश्वर असतो. अनिकेत, नाही निकेतन असा तो, की म्हणजे की ज्याला घर नाही असा तो. किंवा निरस, नाही रस ज्यात ते. त्याला नत्र बहुव्रीही समास म्हणतात. आणि सहबहुव्रीही समास असतं, की पहिल्या पदावरून सह असा अर्थ होतो. हा तिसरा प्रकार आहे. सादर, आदरासह असा जो. सहकुटुंब, कुटुंबासह असा जो. म्हणजे ज्यात सह सह असं शब्द यूज होतो ना सहकुटुंबामध्ये, कसं की कुटुंबासह असा जो. सादर, सादरमध्ये आदरासह असा जो. त्याला सहबहुव्रीही समास असं म्हणतात. तर तुम्ही बघा ह्याच्यात कसे कुठले कुठले प्रकार आहेत. आता प्रश्न क्रमांक 10 आपण बघूया. तर हा काल रात्री म्हणे गारा पडल्या. तर अधोरेखित शब्दाची जात ओळखायला सांगितली आहे. तर हे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, की केवळ प्रयोगी अव्यय आहे. ज्याची मती कुंठित झाली. अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? तर मती, तत्सम हा शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर होतो. तत्सम म्हणजे जे संस्कृतमधून आलेले आहेत. ओके. तद्भाव म्हणजे त्याच्यात जे मॉडिफिकेशन करून घेतलेले आहेत त्याला तद्भाव म्हणतात. देशी तुम्हाला मगाशी सांगितलेलं. परभाषीय म्हणजे पोर्तुगीज वगैरे, इंग्रजी वगैरे शब्द, उर्दू वगैरे पण. मनुष्य मर्त्य आहे, याच्यात उद्देश आणि विधेय. हे उद्देश आणि विधेय एकदम चांगलं करून जायचं आहे परीक्षेला जाताना. तर याचा पर्याय क्रमांक क हा बरोबर आहे, की मनुष्य उद्देश आहे आणि जो विधेयक आहे तर मर्त्य आहे. ठीक आहे. रमेशनी ही गोष्ट मला सांगितली. या विधानात ही गोष्ट मलाच सांगितली, दुसऱ्या कोणाला नव्हे, या अर्थासाठी. म्हणजे की तेव्हा तुम्ही कुठल्या शब्दावर बलाघात होतो? तर ते सांगितलीवर होतो. त्यामुळे नाही, मलावर होतो. म्हणजे हो बरोबर, मलावर होतो. म्हणजे कसं आपण काय कसं सांगू? रमेशनी ही गोष्ट मला सांगितली. आपण मलावर कसं आपण एकदम भर देऊ, तेव्हा समोरच्याला कळेल, की नकळत कळेल की फक्त त्याला सांगितलेली आहे. ते तुम्हाला म्हणजे जे बोलीभाषेत मराठीत बोलतात त्यांना हे लगेच कळून येईल, की मलावर भर दिल्याने कसा वाक्याचा अर्थ बदलतो.
सव्यापसव्य करणे म्हणजे काय? तर याचा पर्याय क्रमांक दुसरा हा बरोबर आहे. यातायात करणे. आता म्हणजे शब्द संग्रह असणं चांगलं खूपच महत्त्वाचं आहे. त्यात तुम्हाला मी सांगितलं वाक्यप्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, नेहमीच्या वाक्यात येणारे शब्द, बोलीभाषेतले शब्द, तर त्याला खूपच महत्त्व आहे. कथाकाराने या कथेची सुरुवात छान केली, पण पुढे मात्र ती जमली नाही. तर अधोरेखित वाक्यसमूहासाठी योग्य वापर प्रचार निवडा. तर याचा पर्याय क्रमांक चौथा, भट्टी बिघडणे असं म्हणतो आपण. घरचे झाले थोडे, वाह्याने धाडले घोड. याचा अर्थ काय होतो की घरच्या कामातून आपल्याला वेळ मिळत नाहीये, आणि त्याच्यातच अजून काहीतरी दुसरी नको ती गोष्ट आपल्याकडे पाठवणे. म्हणजे की परत मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की काय अर्थ आहे नक्की याचा. की तुम्ही ऑलरेडी एका कामामध्ये व्यस्त आहात, त्याचाच तुमच्या डोक्यावर ओझं आहे, पण आपल्याच कुठल्या तरी जवळच्या ओळखीच्याने, म्हणजे की प्रेमापोटी किंवा अज्ञानामुळे अजून अशी काहीतरी गोष्ट करणे की आपलं काम तर त्याने कमी नाही होणार, पण ते अजून वाढेल, म्हणजे नको ते काम वाढेल. ओके. आता हे पॅसेज आहे, हा पॅसेज तुम्ही नीट बघा आणि व्हिडिओ पॉज करा आणि त्याच्या खालचे प्रश्न, हे प्रश्न आहेत ते तुम्ही सॉल्व करा. 17-21 प्रश्न आहे. ओके. तर मी लगेच तुम्हाला त्याची उत्तरं पण सांगतो. व्हिडिओ पॉज करून तुमचं सॉल्व झालं असं मी समजतो आणि मी तुम्हाला उत्तर सांगतो. याचं चौथं आहे, 18व्याचं तिसरं आहे, 19व्याचं पण तिसरं आहे, 20व्याचं एक आहे, 21व्याचं एक आहे. तर जो उतार्यावरचे प्रश्न असतात ते खूप स्कोरिंग असतात, पण एकच हे असतो समस्या असते की ती आपल्याला साधारण 4 ते 5 मिनटात सोडवायची असतात. म्हणजे की तिथे आपले ऑलमोस्ट 90% बरोबर येतात. म्हणजे 100% पण बरोबर येण्याची खूप चांगली शक्यता आहे, म्हणजे 5च्या 5 बरोबर येणं. पण आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला वेळेचं बंधन आहे, ते पॅसेजेस एकदम पटकन सोडवले पाहिजेत. म्हणजे 4 ते 5 मिनटं पण माझ्या मते खूपच जास्त झाले. म्हणजे 4 मिनटात पूर्ण पॅसेज वाचून आणि सोडवून मार्क करून सगळं झालं पाहिजे 4 मिनटात. ओके. पण एक गोष्ट आहे की तुम्हाला इतर जर ग्रामरमधलं सगळं तुमचं सॉल्व करून झालं असेल तर ग्रामरकडे, उतार्याकडे चांगलं लक्ष दिलं पाहिजे, कारण की तो खूपच स्कोरिंग पार्ट आहे. आणि त्यात म्हणजे की तुम्ही एकदा त्याला 4-5 मिनटं दिले तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला मार्क मिळणार आहेत. म्हणजे तुमचे 4-5 मिनटं दिल्यानंतर तुमच्या हातचे मार्क आहेत ते. त्यामुळे नीट नीट सोडवलं पाहिजे, ते काळजीपूर्वक सोडवलं पाहिजे. बांगडी फुटणे या शब्दाचा ध्वनार्थ ओळखा लिहिला आहे. तर बांगडी फुटणे म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की वैधव्य येणे, म्हणजे की कोणा एखाद्या बाईचा नवरा वारणे, त्यालाच आपण म्हणतो वैधव्य येणे, म्हणजे विधवा होणे. एखादी स्त्री विधवा होणे म्हणजेच आपण म्हणतो बांगडी फुटणे. तर आम्ही गहू खातो या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा दिलेली आहे. तर याचा क्रमांक 2 हा बरोबर आहे. लक्षणं आहे. शब्दशक्तीवर खूपच प्रश्न येतात, तुम्हाला खूपच चांगलं केलेलं पाहिजे. आज्ञार्थ शब्दशक्तीमध्ये अभिद्या, लक्षणा, व्यंजना याच्यावर बरेच क्वेश्चन येतात. लक्षणा आणि व्यंजनावर तर खूपच प्रश्न येतात, त्यामुळे तुम्हाला ते काळजीपूर्वक करणं भागच आहे. जे शब्द इतर शब्दांपासून उत्पन्न झालेले नसतात अशा शब्दांना काय म्हणतात? तर त्यांना सिद्ध शब्द म्हणतात. ओके. म्हणजे त्यांचं काय उत्पन्न दुसऱ्या कुठल्या एखाद्या शब्दाशी जोडून दाखवता येत नाही, त्यांना सिद्ध शब्द असं म्हणतात.
तर यातला देशी शब्द कुठले आहेत? देशी म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलंच की ज्याचं ओरिजिन महाराष्ट्रातलं आहे. तर ते पर्याय क्रमांक लुगडे. चौथं हे तर तुम्ही सांगा की पिता ग्राम हा तत्सम शब्द आहे. तत्सम शब्द आहे. जसाच्या जसा आपण संस्कृतमधून उचललेला आहे त्यांना तत्सम शब्द म्हणतात. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे सांगायला विसरू नका. आणि काही फीडबॅक असेल, काही सुधारणा करायच्या असतील तर तुम्ही तुम्ही नक्कीच मला कळवा. त्याप्रमाणे मी या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बदल करेन. माझा व्हिडिओ हा बघितल्याबद्दल सर्वांना माझा धन्यवाद. थँक्यू. आणि हा माझा चॅनल सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ लाईक करायला प्लीज विसरू नका.